हाय हॅलो गुड मॉर्निंग। बघा आज मी तुम्हाला कटोरीमध्ये बंगाली पॅटर्न कसं टाकायचं ते मी सांगणार आहे। पहिले आपण 2 कटोऱ्या घेतल्या, यांचा सरळ भाग मध्ये मार्क केलेला आहे। हा झाला सरळ भाग। ओके, सरळ भाग घेतल्यावर आपल्याला हे जे मार्क केलेले आहे 1.5 इंचाचे, याला फोल्ड करून आपल्याला बंगाली लुक द्यायचा आहे गाईज। कापून पण करतात, पण मी माझ्या कस्टमरांना हे आवडते। याची फिटिंग पण खूप सुंदर बसते, तुम्ही एकदा ट्राय करा नक्कीच। बघा, याला 3 इंचावर आपण एक मार्क करूया आणि एक मी तुम्हाला बनवून दाखवते आणि ती तुम्ही नक्कीच घरी करून बघा। नाही चांगलं वाटेल तर मला कमेंट करा, ठीक आहे। आणि माझं पूर्ण अंदाजी काम असते। हे झालं। आता बघा, ज्यांना नाही मेजरमेंट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे हे बघा, असं करून फोल्ड केलं। आता हा जो मिड पॉईंट आहे हा घेतला आपण पहिले, हा पण थोडासाच घ्यायचा आहे आपल्याला। जसं हे बघा मी मार्क करत आहे ब्लू चॉकनी, हे एवढं घेऊन याला इकडे असं हलकासं अर्धा इंचावर उतरवायचं आहे आपल्याला। बघा, याची फिटिंग एवढी सुंदर बसते, तुम्ही अंदाजीमध्ये पण याला गोल आकार देऊ शकता, तुम्हाला कापायची पण गरज नाही पडत। त्याची फिटिंग खूप सुंदर बसते। हे बघा, हा असा आकार येतो याला। हा बघा, नेहमीचा जो आपला आकार असते तसा नसतो हा असा करून प्लसमध्ये असतो, पण प्लस इकडे जात नाही। हा असा गोल एक आकार येते आणि हे आतमधनं अशी पट्टी निघते आणि हे असं मागणं असते। बघा, खूप सुंदर बसते याची फिटिंग, खूप सुंदर। मी अजून माझ्याकडे 2-3 ब्लाऊज याच कस्टमरचे आहे, मी तुम्हाला दाखवेल की यांना हीच फिटिंग खूप आवडते।